ही लंबार स्पॉन्डिलिसिस आहे यांना. अचानक स्पाझम बसली, डिस्क स्लिप झाल्यामुळे त्यांना गेले 3 दिवस झालं उठता बसता प्रॉपरली येत नाही. ते आपल्याकडे आज आलेत आणि त्यांनी एकच सेशन घेतलं आपल्याकडे एक्सटर्नल होमिओपॅथिक मसाज ट्रीटमेंटचा. आता आपण त्यांच्याकडनंच ऐकूया की किती फरक आहे त्यांना या ट्रीटमेंटने. मगाशी मी जेव्हा आले होते मॅडमकडे तर मला उठता येत नव्हतं आणि चालताही नीट येत नव्हतं. पण आता मी जी ट्रीटमेंट घेतली मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, ते मला म्हणजे 90% मला फरक पडलेला आहे. मी आता सध्या रिलॅक्स एकदम छान फील करू शकते, बसू शकते आणि होमिओपॅथिक असं हे आहे औषध, की त्यांनी 100% रिझल्ट दिसतोच त्याचा. त्याचे साइड इफेक्ट काहीच नसतात. आपण जे ॲलोपॅथिक जे घेतो त्याचे आपल्याला साइड इफेक्ट दिसतात. त्याच्या हातापायावर सूज येते, किडनीवर त्याचे परिणाम दिसतात. पण होमिओपॅथिक ही अशी ट्रीटमेंट आहे, की 100% फरक आहे याचा आणि मॅडमचा तर 100% फरक आहे. कारण मी स्वतः तो अनुभवलेला आहे. मला चिकनगुनिया होऊन गेलेला आहे. मला थायरॉइड होऊन गेलेला आहे. आतापर्यंत जे माझा मणक्याचा प्रॉब्लेम आहे, तोही मॅडमकडे आजच आले मी, पण मला 90% फरक पडला. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्ही पाहिलं जुने आजार जसे की थायरॉइड, चिकनगुनिया याच्यामध्ये तर फरक पडलाच आहे. पण जसं की डिस्क स्लिप हा अगदी तुम्ही सगळे म्हणाल की सर्जिकल केस आहे की याच्यामध्ये सर्जरी करावीच लागते. ऍक्च्युली फक्त एका सेटिंगमध्ये इतका फरक पडतो. असे 7 सेटिंग आपण पेशंट्सला देतो. मसाज एक्सटर्नल होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये स्पाईनवर काही मेडिसिन्स आपण ऍब्सॉर्ब करण्यासाठी लावले जातात आणि त्याचा हा इफेक्ट आहे. उठून दाखवा तुम्ही कशा प्रकारे आता उठू शकता. या आता विदिन अ सेकंड उठल्यात. असाच व्हिडिओ आहे की उठताना आणि बसताना त्यांना कमीत कमी 2 मिनिट लागत होते. तर हा इतका फास्ट रिझल्ट आहे. सो यू कॅन कॉन्टॅक्ट क्लिनिक और टेक ट्रीटमेंट फ्रॉम अस. थँक्यू.